This video is co-sponsored by Bombay Wala Festive Collection, clothing, menswear, ladies wear, kids wear, ethnic wear. Our outlet address: Shri Ram Tower, Sadar, Sitabardi Main Road, Nagpur, or Barkas Chowk, Mahal. Contact us 7517334528 or 7507724573. नमस्कार, मी अश्विनी. प्रादेशिक बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात घेऊयात राज्यातील काही ठराविक घडामोडींचा सविस्तर आढावा. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार का, या निर्णयाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निकाल आलेला आहे आणि बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. मात्र शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांना न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. दरम्यान या विषयावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे, भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात. एक अत्यंत आनंदाची बातमी तमाम बैलगाडा प्रेमींसाठी, बैलगाडा शौकीनांसाठी, बैलगाडा मालकांसाठी आलेली आहे. आणि 5 सदस्यीय खंडपीठासमोर अंतिम सुनावणीपूर्वी जो एक इंटरिम रिलीफ आपल्याला हवा होता, या पद्धतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा इंटरिम रिलीफ दिलेला आहे. आणि आता घाटात भीर होणार आहे. ही महाराष्ट्रासाठी, तमाम बैलगाडा प्रेमींसाठी, शौकीनांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि यासाठी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं या याचिकेवरची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, यासाठी जे प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे. आणि मला वाटतं हे यश तमाम बैलगाडा मालकांचं आहे, बैलगाडा प्रेमींचं आहे, बैलगाडा शौकीनांचं आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचं आहे. माननीय पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार साहेब, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना मी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री सत्यजी पाटील असतील, या सगळ्यांनी याबाबत पुढाकार घेतला. आणि आज गेली 4 वर्ष जी गोष्ट अडकून पडली होती, त्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा परवानगी मिळाली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सुरुवात होईपर्यंत खूप हुरहुर तुमच्या चेहऱ्यावर होती. काय सांगाल त्याबद्दल एकंदरीत? नाही, खरंच एक ती धडधड होती, कारण हा ग्रामीण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि या संदर्भात सातत्यानं संसदेमध्ये आवाज उठवला होता. यामधल्या अनेक पाठपुरावा सर्व पातळीवर सुरू होता. आणि बैलगाडा शर्यत सुरू झालीच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळे हा निर्णय येणं हे तमाम बैलगाडा मालकांसाठी अत्यंत समाधानाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सर, ही आता नेमकी कशी शर्यत होणार आहे? न्यायालयाचा आदेश नेमका काय आणि कुठल्या नियमानुसार कोणते नियम त्यात असतील? महाराष्ट्र सरकारनं या संदर्भातली जी नियमावली तयार केलेली आहे, जो कायदा तयार केलेला आहे, त्या कायद्यानुसार नियमाधीन राहून आपल्याला ही बैलगाडा शर्यत आयोजन याचं करायचं आहे. त्याची जी नियमावली आहे ही सर्व बैलगाडा मालकांनाही ठाऊक आहे. आणि त्यानुसार नियमाधीन राहून आपल्याला ही बैलगाडा शर्यत सुरू करायची आहे. तमाम बैलगाडा मालकांना मी कळकळीची विनंती करीन की या नियमांचं पालन करून आपण ही बैलगाडा शर्यत करूयात. आता जी घाटात भीर झालेली आहे ती जपून करूयात, नियमाधीन राहून करूयात, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी याच्यावरची जी नंतर 5 सदस्यीय खंडपीठासमोर जी सुनावणी होणार आहे, म्हणजे आत्ता आपण अर्धी लढाई जिंकलेलो आहोत. 5 सदस्यीय खंडपीठासमोर जी कॉन्स्टिट्युशनल बेंच समोर जी सुनावणी होणार आहे, त्यासाठी जी रणनीती आहे ती रणनीती सुद्धा तयार आहे. या संदर्भात संसदेतली लढाई असेल, न्यायालयीन लढाई असेल, या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः तयार आहे, महाविकास आघाडी सरकार तयार आहे, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तयार राहतील. त्यामुळे या पद्धतीनं या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांचा आभार मानतो. नाही, पण ज्या पद्धतीने ही संपूर्ण लढाई आपण जर बघितली तर साधारणतः 4 वर्षानंतर सुनावणीला डेट मिळाली, त्यानंतर सुनावणी झाली. कालची सुनावणी आणि आजची सुनावणी यामध्ये विजयाचे मुद्दे, हा संपूर्ण आपण जो म्हणताय की हा विजय झालेला आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे, त्या विजयाचे मुद्दे काय आहेत? या विजयाचा मुद्दा फार महत्वाचा होता की तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, यांच्यामध्ये या जल्लीकट्टू असेल किंवा शर्यती असेल याला परवानगी असताना केवळ महाराष्ट्राला वेगळा न्याय का दिला गेला, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुलजी रोहतगी असतील, ॲडव्होकेट सचिनजी पाटील असतील, यांनी ज्या पद्धतीनं मुकुलजी रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला, मला वाटतं की या सगळ्याचा हा परिपाक आहे. आणि
हा महत्त्वाचा मुद्दा होता की इतर राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रालाच वेगळा न्याय का. मोठा निर्णय झालेला आहे. आता बैलगाडी शर्यतींना देखील परवानगी मिळालेली आहे. काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया काय? ही अतिशय आनंदाची बाब आहे, कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणामुळे बंद झालेल्या होत्या. जवळजवळ 10 वर्ष बंद होत्या आणि गेले 10 वर्ष या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत. सर, काय शर्त वगैरे पण दिलेली आहे? अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत. माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे. मी व्यक्तिशः याच्यामध्ये खूप आनंदी आहे. सुप्रीम कोर्टाने आज बैलगाडा शर्यतीसाठी काही सशर्त अटींवर परवानगी दिलेली आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. खासदार अमोल कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि लोकसभेत सातत्याने ही बाजू लावून धरली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील इथं बैलगाडा शर्यती चालू करण्याची परवानगी मागताना विशेष प्रयत्न सुप्रीम कोर्टात केले. मी या निर्णयामुळे विशेषतः बैलगाडा शर्यतीत जे भाग घेतात त्या शेतकऱ्यांना, बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून पुणे जिल्ह्यातल्या जनतेचं देखील अभिनंदन करेन. डॉक्टर अमोल कोल्हेंचे खास अभिनंदन, कारण हा प्रश्न त्यांनी सतत लावून धरला आणि त्यामुळं अमोल कोल्हेंचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में जिस बैलगाड़ा शर्यत के लिए ग्रामीण इलाका, ग्रामीण जनता आग्रही थी, उस बैलगाड़ा शर्यत पर जो स्टे था सुप्रीम कोर्ट का, वो सुप्रीम कोर्ट का स्टे निकालकर सुप्रीम कोर्ट ने कुछ कंडीशंस के आधार पर बैलगाड़ा शर्यत को सम्मति दी है. मैं आनंद व्यक्त करता हूँ क्योंकि ये सामान्य ग्रामीण जनता की मानसिक आवश्यकता थी और इस आंदोलन का नेतृत्व करने वाले आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, इन सारों का मन से अभिनंदन करता हूँ. 2011 में जब कांग्रेस की गवर्नमेंट केंद्र में थी तो बैलगाड़ा शर्यत पर रोक लगाई गई. फिर प्रकाश जावड़ेकर जी ने जब मोदी जी की सरकार आई तो रोक उठाई तो उसको सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया गया. तमिलनाडु में, केरल में, कर्नाटक में, फिर महाराष्ट्र में देवेंद्र जी ने इस पर कानून किया, उस कानून भी चैलेंज हुआ. आज इसके सारे मामले समाप्त हुए और पूरे देश में, महाराष्ट्र में बैलगाड़ा शर्यत को परमिशन मिली. मैं इसका आनंद व्यक्त करता हूँ और महेश लांडगे जी का बहुत मन से अभिनंदन करता हूँ. महाराष्ट्रात आणि देशामध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. ती बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने सशर्त उठवली. याचा महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड आनंद आहे, जल्लोष आहे. मी सुप्रीम कोर्टाचे खूप मनापासून आभार मानेन की या विषयातली ग्रामीण जनतेची मानसिक स्थिती त्यांनी समजून घेतली. 2011 साली बैल हा संरक्षित प्राणी म्हणून त्या यादीत टाकला गेला आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. नॉट ओनली महाराष्ट्र, तमिळनाड, केरळ यामध्ये गावोगाव या विषयावर आंदोलनं झाली. तमिळनाड सरकारने या आंदोलनाचा परिणाम म्हणून कायदा केला. त्यांचं बघून कर्नाटकने केला, त्यांचं बघून माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्रात केला. पण या महाराष्ट्रात केलेल्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं गेलं. उच्च न्यायालयाने असं म्हटलं की हा विषय सुप्रीम कोर्टात आहे, कारण त्याच्या आधी केंद्रीय पर्यावरण मंत्री माननीय प्रकाश जावडेकरांनी बैल हा संरक्षित प्राणी याच्यातून बाहेर काढला होता आणि त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं होतं. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टात केस चालवा म्हटली, ती केस चालली आणि आज सकारात्मक निर्णय झाला. त्यातून गावोगाव प्रचंड जल्लोष झालेला आहे. मी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे की ज्याने अक्षरशः जीव की प्राण
हा विषय, या विषयाशिवाय विषय नाहीत. कोणी नेता भेटला की बैलगाडा शर्यतीचं काय. आणि आमचे आमदार गोपीचंद पडळकर, आमचे आमदार सदाभाऊ खोत, या सगळ्यांचे खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि आता ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधला हा एक संघर्षाचा विषय संपला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ओबीसींशिवाय निवडणुका होऊ नयेत, असे मत सर्व मंत्र्यांनी मांडल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलंय. आज मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यामध्ये ह्या ओबीसी आरक्षणाचा विषय आणि त्या संदर्भातील ज्या गोष्टी घडत आहेत त्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय मंत्री महोदयांनी काही मागण्या केल्या, आपली मतं मांडली आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की जोपर्यंत ओबीसी ज्या निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करेपर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. त्याप्रमाणे मग आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत त्या इलेक्शन घेण्यात येऊ नये. अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यानंतर आणखीन 2 गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. याच्यासाठी या कामासाठी एक आज ऑफिसर जे सेक्रेटरी जो आहे हा फक्त त्या कामासाठीच आपण नेमला पाहिजे आणि त्यांनी आयोगांबरोबर संपर्क साधून हे काम रात्रंदिवस पूर्ण करायला हवं. मग त्यासाठी भांगे नावाचे एक अधिकारी आहे सेक्रेटरी, त्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी अशा रीतीची सुद्धा चर्चा झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे. तिसरी गोष्ट होती की त्यांना फंड्स देण्याच्या संदर्भामध्ये तर आता त्यांना कामापुरते जे पैसे लागत आहेत ते पैसे जे आहेत मंजूर करून पाठवलेले आहेत, परंतु त्यांना जी मोठी रक्कम पाहिजे आहे, मग ती 350 कोटी आहे का 400 कोटी आहे, ती सगळी रक्कम जी आहे येत्या पुरवणी मागणीमध्ये जो आता आपला जो अधिवेशन आता आपला सुरू होईल त्या पुरवणी मागणीमध्ये हे सगळ्या पैसे जे आहेत टाकण्यात येतील आणि त्याची मंजुरी जी आहे विधिमंडळाकडून विधानसभेमध्ये घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्या आयोगाने केलेल्या मागण्यांची सगळी पूर्तता करण्यात येईल. तर अशा रीतीने महत्त्वाच्या 3-4 गोष्टीवर सन्माननीय मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेतलेले आहेत. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की या मी जे सांगितलं ते त्याच्यावर हेच झालं. पुढे हिंदी सर हिंदी जो है आज ओबीसी के बारे में जो भी चर्चा हुई है मंत्रिमंडल में, महाराष्ट्र के मुख्यमंत्री के सम्मानीय आदरणीय मुख्यमंत्री थे, तो वहाँ सारे मंत्री लोगों ने कहा कि ओबीसी के सिवा इलेक्शन लेना ठीक नहीं होगा, इसलिए ये पारित किया गया प्रस्ताव कि ओबीसी का डाटा जमा करके तुरंत जो है ओबीसी को न्याय मिलना चाहिए, इसलिए तब तक के लिए सारे इलेक्शन जो है उसको पोस्टपोन किए जाए, नंबर 1. नंबर 2, अब काम के लिए, काम चलाने के लिए उनके पास जो पैसा उनको चाहिए था वो दिया है, बाकी जो बड़ी रकम है वो आने वाला जो सेशन है, अधिवेशन है विधानसभा का, उसमें जो है वो उसको मान्यता दी जाएंगी और सारा पैसा जो मांग रहे हैं आयोग वो ठीक ढंग से उनको दिया जाएगा. वो प्रस्ताव वहाँ भी पारित कर लेंगे हम विधान मंडल में अधिवेशन में. और तीसरी बात, इसके लिए भांगे नाम के एक सेक्रेटरी जो है उनकी जो है तुरंत ताबड़तोड़ नियुक्ति करेंगे कि जो सिर्फ वो यही काम करेंगे कि आयोग के साथ संपर्क करते हुए
ये डाटा जमा करने का काम तुरंत शुरू करेंगे। तो ये 3 मुद्दे के ऊपर मंत्रिमंडल ने आदरणीय मुख्यमंत्री महोदय के अध्यक्षता में निर्णय लिए हैं। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं काही आडकाठी येऊ शकते का? तुम्ही जे निवडणूक आयोगाला विनंती करणारा ठराव पाठवला? मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही ओबीसी शिवाय निवडणूक घेऊ नये घेता येणार। बिल्कुल साहब, देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया है कि उन्होंने पहले ही सुझाया था कि इस तरह की चीजें होनी चाहिए। चलो ठीक है। और बात यह है कि आप अगर वो बोलते हैं, आज सुप्रीम कोर्ट में भारत सरकार ने क्या कहा कि ये जो डाटा जमा कर दिया है, देखिए मैंने फिर से कहता हूँ, हमने ये बात सुप्रीम कोर्ट में रखी कि हम लोग महात्मा फुले समता परिषद हम सुप्रीम कोर्ट में गए थे कि 2011 के जनगणना में ओबीसी की जनगणना की जाए। उसके बाद में जो है मुंडे साहब, मोइली साहब, फिर सारे जो यादव लीडर्स वो सारे खड़े हो गए और उन्होंने कहा कि जनगणना ओबीसी की 2011 के जनगणना के साथ करो। उसके ऊपर जो है प्रणब मुखर्जी साहब ने ये कहा था कि भाई 100 लोग खड़े हैं तो अब इसको जो हमको काम करना होगा, और उन्होंने वो कहा कि हम जनगणना करेंगे, मगर वो जनगणना जो है हट के दूसरे जो सेंसस कमीशन से करना था वो नहीं किया। वो आरडीडी ग्राम विकास और नगर विकास के माध्यम से, 2 डिपार्टमेंट के माध्यम से वो डाटा जमा कर दिया गया। अब वो डाटा जो मुंडे साहब ने भी कहा था ये ओबीसी का जो डाटा हमको चाहिए, और उसके ऊपर वो जो डाटा जमा कर दिया था अभी तक। फिर फडणवीस साहब जब मुख्यमंत्री थे उन्होंने अध्यादेश निकाला तो केंद्र सरकार को, नीति आयोग को वहाँ यहाँ लिखा कि हमको ये ओबीसी की जो ये ट्रिपल टेस्ट पूरी करने के लिए वो एम्पिरिकल डाटा दो, मतलब ओबीसी का डाटा दो। तो सबको ये मालूम था कि ये ओबीसी का डाटा है जो उन्होंने जमा कर दिया। आज उन्होंने बिल्कुल जो है भारत सरकार ने पलटी मार दी कि ओबीसी का डाटा हमने जमा किया ही नहीं है। वो डाटा ओबीसी का नहीं है, वो डाटा सिर्फ सोशो इकोनॉमिक है। तो उसमें जो हमारे वकील ने कहा कि आगे आप पढ़ो, सोशियो इकोनॉमिक कास्ट सेंसस है। तो मगर फिर भी जो मानने के लिए तैयार नहीं। उन्होंने ये भी कहा कि उसमें काफ़ी गलतियां हैं। फिर जो वहाँ के जो विल्सन, जो डीएमके के वो भी वकील खड़े थे, उन्होंने कहा कि भाई स्टैंडिंग कमेटी पार्लियामेंट के सामने एक गवर्नमेंट ने कहा कि 98.87% डाटा करेक्ट है। अब एक जगह तुम ये कहते हो पार्लियामेंट कमेटी के सामने कि 98.87% डाटा करेक्ट है, और आप बोलते हैं यहाँ जो है डाटा बिल्कुल फिजूल है, सब गलत है। तो हमने कहा जो डाटा हमको दे दो, हम दुरुस्त करेंगे, या हमको जो ओबीसी है वो देखेंगे। हमारा सब राज्यों को अपना अपना डाटा दे दो, अपनी अपनी दुरुस्तियाँ जो अगर है उसमें कुछ गलतियाँ तो दुरुस्त करेंगे, उसको यूज़ करेंगे। मगर भारत सरकार के वकील मानने के लिए तैयार नहीं। इसलिए ये जो 2 केस थे उसमें से एक केस जो है वो हमारे खिलाफ गई कि भाई वो डाटा नहीं देंगे, नहीं दे रहे हैं, खत्म हुई बात। जो हम डाटा दे दो, कोर्ट कहे भारत सरकार को कि डाटा दे दो, ये पहली केस थी जिसके ऊपर 2 दिन चर्चा हुई। और हमारे तरफ से जो है शेखर नाफड़े साहब, मुकुल रोहटगी, दुष्यंत दवे, फिर विल्सन आदि बड़े अच्छे वकील जो है 2 दिन बहस करते रहे कि वो डाटा हमको देने के लिए कहो, मगर उन्होंने नहीं दिया। फिर दूसरी केस ये थी कि जो मुकुल रोहटगी और सब लोगों ने सामने रखी कि एक तो इलेक्शन साथ सब हो जाए, हम जल्द से जल्द 3 महीने के भीतर, पहले हम 6 महीने बोले थे, 3 महीने के भीतर हम रात दिन एक करते और आपको डाटा जमा करके देंगे। सब इलेक्शन जैसे ओबीसी के साथ किए जाए, या तो जुलाई तक जो है, या 3 या 4 महीने तक जो है सारा इलेक्शन पोस्टपोन किया जाए, और तब तक हम डाटा जमा कर सकते। दोनों ऑप्शन हमने रखे थे कि एक तो सारा इलेक्शन एक साथ हो, या सारा इलेक्शन आगे किया जाए।
और डाटा जो है हम रात दिन एक करते हुए जमा कर। ये भी कहा, उसके बावजूद जो है दुर्भाग्यवश जो है वो उन्होंने कहा कि नहीं ये इलेक्शन करो, जनरल में करो, ये करो, ऐसी कुछ बातें हैं। अभी 17 जनवरी को फिर से उन्होंने कहा कि हम 17 जनवरी को फिर से क्या क्या हुआ है इसका जायजा लेंगे और फिर आगे बोलेंगे। सर, साधारणतः असा तज्ञांचं असं म्हणणं आहे की भूकंप किंवा एखादी मोठ्या आपत्ती व्यतिरिक्त अशा निवडणुकांचा कालावधी वाढवता येत नाही आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हटलेलं ठीक आहे, आमचा असा शेवटी लोकशाही आहे काय, हे मंत्रिमंडळ जे आहे लोकांनी सरकार निर्माण लोकांनी केलेलं आहे, ज्या लोकांमध्ये 54% ओबीसी आहेत आणि त्याच लोकांवर त्यांच्या अधिकारावर, त्यांच्या कायद्यानं दिलेल्या अधिकारावर जर कायदा येत असेल, आम्ही हेही सांगितलं की बा सरकार हे चुकलं का सरकार ते चुकलं बाजूला चला, परंतु 54% लोक जे आहे या लोकशाहीतले त्यांनी काय गुन्हा केला की त्यांचा तुम्ही हक्क डावलता आहात, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, ही सुद्धा बाजू आमच्या वकिलांनी तिथे मांडली। एक ओबीसी घटकांचे नेते म्हणून तिथे त्यांनी ते वकील म्हणून ते उभे राहिले, पण दुर्दैवाने जे काही झालं ते तुमच्या समोर आहे। मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि तो त्यांना कळवण्यात येईल इलेक्शन कमिशनला की निवडणुका ज्या आहे पुढे जोपर्यंत डाटा जमा होत नाही आणि ओबीसीचं सुद्धा इन्क्लुजन त्याच्यामध्ये होत नाही, ओबीसीचा हा जो गुत्था जो आहे तो सुटत नाही तोपर्यंत इलेक्शन पुढे ढकलण्यात यावं। आमदारांचा आरोप आहे की याला सर्वस्वी महाविकास आघाडी आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे। दुर्लक्ष केलं गेलं। थांबा हो तुम्ही, आता मी मगापासून काय बोललो की ज्या गोष्टीला मुंडे साहेबांपासून तर फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं हा ओबीसीचा डाटा आहे, त्याचा एम्पिरिकल डाटा फडणवीसांनी मागितला, मुंडे साहेबांनी, समीर भुजबळ, पवार साहेब, मोईली वगैरे यादव सगळे उभे राहिले होते की ओबीसीची जनगणना करा, त्याप्रमाणे ती केली। आता ते म्हणतात बरं त्यांची जी पत्र आली फडणवीसांपासून त्याच्यात हे कुठेच म्हटलेलं नव्हतं की हा ओबीसीचा डाटा तुम्ही आमच्याकडे मागू नका, ओबीसीकडे डाटा आमच्याकडे नाही, ते काय सांगत राहिले याच्यात चुका आहे, काय सांगत राहिले या आम्हाला दुरुस्ती करायची आहे, दुरुस्ती करण्यासाठी पनघडिया म्हणून त्यांची नेमणूक केली सेक्रेटरी चेअरमन म्हणून, त्याला 5 सदस्य द्यायचे होते, 5 वर्षामध्ये भारत सरकारने त्यांना सदस्य दिले नाहीत, पनघडिया राजीनामा देऊन निघून गेले। हा सुद्धा मुद्दा जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला गेला की त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडली नाही, शेवटी त्यांनी एकदमच दुसराच स्टँड घेतला की हा ओबीसीचाच डाटा नाही, संपला विषय, काय करणार आता ही अशी परिस्थिती आहे। हा सुद्धा मुद्दा आला की जनगणना करणं हे काम फक्त भारत सरकारचंच आहे आणि सेन्सस कमिशन करणार, दुसरे राज्य कशी काय करू शकतात, हा सुद्धा मुद्दा जो आहे तिथे चर्चेला आला। आता हे सगळे मुद्दे जे मांडले त्याच्यानंतर जो निर्णय आला तो हा आहे आणि त्याच्यावर जे आहे आता जे काही मंत्रिमंडळाने जे मांडलं। सर, हा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा देशाला सगळ्याच ठिकाणी लागू होणार आहे। आता हा महाराष्ट्रापुरता जरी आपल्याला दिसत असला तर याचा इम्पॅक्ट आमच्या केस नंतर एक मध्य प्रदेशची केस आली, ते एका मला असं वाटतं एका संस्थेपुरती काहीतरी आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचा जो आहे हे केला होता, म्हणजे निर्णय घेतला होता आणि ओबीसीला काहीतरी ते पद दिलं होतं, तर त्यांनी ते सुद्धा सांगितलं की नाही आता हा निर्णय सगळ्यांना लागू झालेला आहे, त्याच्यामुळे परत पॉंडिचेरीची तिथे केस आलेली आहे, परत आणखी दुसरे जे आहेत लोकांच्या केसेस चालत आणि काही लोकांनी जे आहे त्यांचा निर्णय 4 मार्चला आल्यानंतर काही लोकांनी निवडणुका घेतल्या। आता तिथे सुद्धा जर कोर्टामध्ये गेलं तर तिथे काय ते म्हणाले की आम्ही बघू काय करायचं, ते करेक्टिव्ह डिसिजन काय घ्यायचे ते, त्याच्यामुळे आता अख्ख्या देशामध्ये आता कर्नाटकची केस परत आहे तिथे सगळ्या आणि हा सगळा निर्णय जो आहे हा सगळ्यांना लागू होतो आहे। त्यामुळे माझी आपल्याद्वारे सर्व संसद सदस्यांना, सर्व लोकसभेच्या सदस्यांना, सारे जो सांसद है वो इसके ऊपर जो है विचार विमर्श करें कि सारे देश को जो है अब ये कानून मतलब कि ये निर्णय लागू हो रहा है और ओबीसी का हक जो है मारा जा रहा है, तो इसके लिए कुछ न कुछ पार्लियामेंट में आवाज़ उठाकर सरकार कुछ कदम उठाए, इसके लिए सारे सांसदों ने कोशिश करनी चाहिए, ऐसी में जो है सारे सांसदों को विनती करता हूँ।
दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका घेऊ नये या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आजही ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्या भूमिकेला केंद्राचं सरकार कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. भाजप ही संघाची राजकीय विंग आहे आणि त्यांना या देशातून आरक्षण संपवायचं आहे. मंडल आयोगच्या अंमलबजावणीच्या वेळी पण भाजपची भूमिका स्पष्ट होती. मंडल आयोगाचा विरोध ते करत होते. गोलवरकर गुरुजीच्या पुस्तकाच्या माध्यमातून आरक्षण नको ही भूमिका संघाने वारंवार समोर आणलेली आहे. म्हणजे देशामध्ये आरक्षण संपवण्याचा डाव हे भारतीय जनता पक्षाचा आहे आणि ते अजिबात आम्ही होऊ देणार नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकर या विचारधारेने राजकारण करतो आणि हेडगेवार गोलवरकर यांचे विचारसरणी जे केंद्र सरकार लोकांवर लादू इच्छित आहे ते आम्ही त्यांच्या एजेंडा सफल होऊ देणार नाही आणि आरक्षणशिवाय निवडणुका नको हे आमच्या पक्षाची भूमिका आहे. निश्चित रूपाने हे जे कालचा निकाल आहे हे नुसता महाराष्ट्रापुरता राहणार नाही. एखादा सुप्रीम कोर्टचा निकाल तो देशभर लागू होते. या निकालामुळे संपूर्ण देशातल्या जे राजकीय आरक्षण ओबीसीच्या बाबतीत आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि हा विषय मंडल आयोगाने दिलेलं जे आरक्षण आहे राजकीय तो संपवण्याचा मार्गावर सुरू झालेला आहे. निश्चित रूपाने महाराष्ट्रापुरता नाही देशभरातले शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारी लोक या विषयावर पुढे काम करणार आणि संसदेमध्ये पण निश्चित रूपाने या विषयावर आम्ही प्रश्न निर्माण करू. नावभाई, भाजपने जो एक आक्षेप घेतलेला आहे की आरक्षणाच्या संदर्भात 3 महिने आधीच घेतले असते तर ओबीसींना भाजपचा डाव आरक्षण संपवायचं आहे. कुठल्याही आरक्षणासाठी जे वकील कोर्टात जात आहे जे याचिका करते आहे त्यांना भाजपची फूस आहे आणि भाजपच्या पाठबळ आहे. महाविकास आघाडी सरकार प्रस्ताव पाठवलेला आहे पण निवडणूक आयोगाने सांगितले की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच आम्ही पुढचा निर्णय घेणार. काल सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला की पुढच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा काम निवडणूक आयोगाने करावा. त्यासाठी राज्य सरकारने जे आयोग नेमलेले आहे ते डाटा तयार करण्याचं काम त्या अंतर्गत होईल आणि मग जे काही निवडणुका आहे ते ओबीसीच्या आरक्षण सोबत घेण्याची तयारी आम्ही करतो आहे आणि आम्ही तो प्रस्ताव पारित करून चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला कळवण्याचं काम केलेलं आहे. निश्चित रूपाने पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसी आरक्षण असेल, शेड्यूल कास्टचे आरक्षण असेल, ट्राईबचे आरक्षण असेल, त्याशिवाय कुठलीही निवडणुका होऊ नये त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जे काही पावलं उचलण्याची गरज असेल निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून ते उचलणार. एकंदरीत हा विषय केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कोर्टाला सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे जे डाटा उपलब्ध आहे ते परफेक्ट नाही, त्याच्या आधारावर ओबीसीची लोकसंख्या ठरवता येत नाही. त्या सरकारने पार्लमेंटच्या पटलावर आमच्याकडे जे ओबीसीचा डाटा आहे ते 97% हे परफेक्ट आहे. म्हणजे केंद्राने एकतरी सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केलेली आहे किंवा पार्लमेंटची दिशाभूल करण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. निश्चित रूपाने हा विषय पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारला जाब विचारण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून होईल. एकंदरीत जी संघाची भूमिका आहे की या देशामध्ये आरक्षण नको, जे काही न्यायालयामध्ये प्रश्न जात आहे त्या सर्वांना पैसे पुरवण्याचं काम, वकील पुरवण्याचं काम हे भाजपच्या वतीने होते. जे कोणी समोर जात आहे ते हरीश साल्वेसारखे वकील नेमत आहे, मोठे मोठे वकील नेमत आहे, यांना पैसे पुरवण्याचं काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे सगळं
कट कारस्थान हे आरक्षण संपवण्याचा डाव हा संघाचा आहे, भाजपचा आहे आणि ते त्या पद्धतीने पुढे करत राहत आहे. सर यामध्ये आयोगाने एक पत्र लिहिलं आहे राज्य सरकारला. त्यांचं असं म्हणणं आहे की 5 कोटी जरी दिले, आमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही, लोक दिली नाही, आम्ही काम कसं करणार, आणि त्यांनीच पत्र लिहिलं राज्य सरकारला. त्याला जे पैशाची गरज आहे ते देण्याचा निर्णय झालेला आहे. सप्लिमेंटरी डिमांडमध्ये आणखीन मागणी ठेवून त्यांना सगळं जे काही मनुष्यबळ लागेल, कार्यालय लागेल, जे काही त्यांना गरजा असेल निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून ते गरजा त्यांच्या पूर्ण करण्यात येईल आणि आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका नको ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सर केंद्र सरकार जे आहे ते ग्रामविकास मंत्रालयाच्या याच्यामध्ये डेटाबाबत ते त्यांची माहिती देतो संसदेमध्ये, पण तशी माहिती मात्र सर्वोच्च न्यायालयात देत नाही. तेच मी आधी पण बोललो, पुन्हा बोलतोय की संसदच्या पटलावर 97% डाटा आमच्याकडे ओबीसीच्या बाबतीत परफेक्ट आहे असा दावा पार्लमेंटच्या पटलावर सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. तीच सरकार सुप्रीम कोर्टामध्ये सांगते आमच्याकडे डाटा परफेक्ट नाही. म्हणजे एक तरी संसदेला गुमराह करण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाला गुमराह करताय. एकंदरीत दोन विषय बघताना स्पष्ट दिसते की आरक्षण संपवण्याचा डाव हा मोदी सरकारचा आणि भाजपचा आहे. सर याआधीही मराठा आरक्षणामध्येही अशीच गत झाली आहे, आता ती ओबीसीमध्ये पाहायला मिळत आहे. नाही, मराठा आरक्षणबाबत आम्ही सगळं निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकार पुढे जेव्हा ओबीसीच्या अधिकार नाही ही भूमिका आम्ही मांडली, मग त्यांनी घटनादुरुस्ती करताना चूक केली होती. ते अधिकार राज्य सरकारांना दिलेले आहे. पण इंदिरा जयसिंगच्या केसमध्ये जे सुप्रीम कोर्टाने 50%ची अट तयार केली होती त्या अटला संशोधन घटनेमध्ये करून तो पण विषय मार्गी लावला पाहिजे, पण केंद्राचे सरकार तो विषय मार्गी लावत नाही आणि आरक्षण संपवण्याचा डाव ते करत आहे. एकंदरीत ज्या पद्धतीने राज्य सरकारला अधिकार देत आहे, दुसऱ्या ठिकाणी राज्य सरकारला काम करता येणार नाही ती परिस्थिती निर्माण करत आहे. आणि 50%चा जो कायदा आहे तो कायदा नुसता राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये केला नाही, 9 राज्यामध्ये ते कायदा करण्यात आला. त्याच्या आधारावर विविध राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. पण कालचा निकाल हे नुसता महाराष्ट्रपुरता राहिलेला नाही. देशातल्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर जे राजकीय आरक्षण होता कालच्या निकालामुळे सगळे आरक्षण धोक्यात येत आहे हे स्पष्ट दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड लालसगाव रस्त्यावरील भारतनगर येथे मोटारसायकल आणि कारच्या अपघातामध्ये 36 वर्षीय लष्कर जवानाचा मृत्यू झालाय. राजस्थान बॉर्डरवर कामावर असलेले रमेश म्हातारबा गुंजाळ, वय वर्ष 36, राहणार रायपूर, जिल्हा नाशिक, हे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुट्टी घेऊन आपल्या मूळ गावी रायपूर येथे आले असता दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मोटारसायकल MH 15 HR 6144 यावरून पत्नी, मुलगा आणि मुलगी असे 3 जण रायपूर येथून मनमाड येथे जात होते. दरम्यान समोरून वेगानं येणाऱ्या इंडिको कारचे पुढचे टायर फुटल्यामुळे जवान रमेश गुंजाळ यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये रमेश गुंजाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय, तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालायत. 15 डिसेंबरला दुपारला 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या रायपूर गावामधनं वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांच्या निवासस्थानी शासकीय पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आलाय. यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना आणि सलामी देण्यात आली. कशी गेले आपल्याला सोडून, कशी गेले मला शेवटचं दर्शन घ्यायला लावून.
खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या 2 दिवस संप पुकारलाय आणि याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बाहेर जिल्ह्यातील सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत या खासगीकरणाविरोधात निदर्शने केली आहेत. 2 दिवस बँका बंद राहणार असल्यानं व्यवहार देखील ठप्प आहेत. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांचे पहिल्याच दिवशी हाल होताना पाहायला मिळाले आहेत. दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलंय. खासगीकरण करू नये, बँकिंग सुधारणा विधेयक रद्द करावे या प्रमुख 2 मागण्यांसाठी आज संप पुकारला गेलाय. 2 दिवस बँका बंद राहणार असल्यानं व्यवहार देखील ठप्प आहेत. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांचे पहिल्याच दिवशी हाल होताना पाहायला मिळालंय. दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलंय. खासगीकरण करू नये, बँकिंग सुधारणा विधेयक रद्द करावे या प्रमुख 2 मागण्यांसाठी हा संप पुकारलाय. यानंतर सोनवणे साहेब आज या ठिकाणी 2 जिंदाबाद, ईपीयू जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे. अरे कल भी हम, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. आवाज दो, आवाज दो. We shall fight, we shall fight, we shall fight, we shall fight, we shall fight. Bill, we demand. Privatization of public sector bank. चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही बंद किया है, सारा भारत बंद किया है. हमने किया है, बंद किया है, सारा भारत बंद किया है. हम करेंगे, सारा भारत बंद करेंगे. वित्त मंत्री होश में. यापुढे असा इशारा देण्यात आलेला आहे की जर ह्या सरकारने जर हे बिल संसदेत पास करून घेतलं तर यानंतर बेमुदत संपाचा इशारा सर्वांनी आम्ही दिलेला आहे UABU मार्फत. आणि हे संप पुढं कायम न थांबता पूर्ण यशस्वी करू असे आम्ही आवाहन केलेलं आहे. तर ग्राहकांवर हा परिणाम म्हणल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी, गरीब जनता आणि मोदींनी जे हे तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजनचे अकाउंट उघडण्यात आलेले होते, या सर्वांनी जायचं कुठं? आज प्रायव्हेट बँकेमध्ये गेल्यानंतर 100 रुपये 50 रुपयासाठी जे लोक येतात ते लोक जर उभासुद्धा करत नसतील खाजगी बँकावाले, तर सरकारी बँका बंद झाल्यानंतर ह्या लोकांनी जायचं कुठं? म्हणजे फक्त फायनान्शियल इन्क्लुजनच्या नावाखाली जनतेला मूर्खात काढायचं काम केलं गेलं का? हे बिल आणून फायदा कुणाचा होणार आहे याची शहानिशा तरी करण्यात यावी कुणाकडून तरी. ग्राहकांना तर सुरुवातीला आता शेतकऱ्यांनी 1 वर्ष झालं सर आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही का? झालं. जनतेचं नुकसान होत नाही का? होतं. नुकसान झाल्याशिवाय कसं असतं, कोणत्याही गोष्टीमध्ये काहीतरी नुकसान होणारच. आता आम्ही ह्या गोष्टीबद्दल सर्वांना कस्टमरची जी आता तारंबळ उभारेल, 2 दिवस सगळा आर्थिक व्यवहार बंद पडतील, या सगळ्या गोष्टीचा फायदा दीर्घकाळी विचार करावा लागतो. दीर्घकाळासाठी जर आपल्याला या गोष्टीपासून सर्वसामान्य जनतेसाठी काही करायचं असेल तर शासकीय बँका वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकरी आणि गरीब जनतेसाठी आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ शकू. यासाठी आमच्या मागण्या आहेत. आमच्या 2 मागण्या आहेत. एक आहे आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बँकिंग अमेंडमेंट बिल संसदेत सादर केलेलं आहे, तर ते परत घ्यावं. आणि दुसरी जी आहे ते बँकेचं खाजगीकरण थांबवावं. आज आम्ही इथं एकत्र जमलो आणि निदर्शनं केली. सर आज तुम्ही सगळे कर्मचारी इथे आलेले, काय केलं नेमकं? आम्ही आज जिल्ह्यामधले सगळे कर्मचारी इथे एकत्र जमलेलो आहोत. काळ्या फिती लावून आम्ही या बिलाचा आणि खाजगीकरणाचा निषेध केलेला आहे आणि एकत्रितपणे निदर्शनं केलेली आहेत. अडचणी येऊ शकतात नाही, बँकेचं खाजगीकरण होईल. आणि मग आता तुम्ही पाहिलं की रिलायन्स जिओ जे आलं होतं त्यावेळेस सुरुवातीला फुकट दिलं, नंतर 49 रुपये केलं आणि आता 700 रुपये झाले. म्हणजे 14 पट वाढ झाली. तशाच प्रकारे बँकेच्या चार्जेसमध्ये वाढ होऊ शकते आणि सामान्य जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांना त्याचा भुर्दंड पडू शकतो. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेच येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र TV 24. NV Diagnostics, everything in diagnostics, best services and quality products. Contact us on Vinod G. Kumar 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address: NV Diagnostics, plot number 150/B Impress Mill Colony, quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Besan Bagh, Nagpur 440004.
ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है। मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है। मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना। मम्मा साबुन से नहीं। है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जर्म्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश। ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520। The Arvind store is now open at Manish Nagar. Here you can get men's fabric like linen, cotton, suiting, shirting. Customized tailoring of shirts, pants, suits, jeans, jackets, kurta pajamas and many more are also done here. Ready-made t-shirt, innerwear, belts and ties are also available. All that a fashionable man wants is available here. It's a showroom for up-to-date men. Formal stitching for ladies too is done here by Arvind trained tailors. Visit now to get festive offers like never before. So remember, the Arvind store, Manish Nagar, Besa, Somalwada Road, opposite Krishna Super Bazaar, Nagpur. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं प्रादेशिक बातमीपत्रात स्वागत. आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्यातील आहेत, पण डोकं ते तिसरीकडे लावतात. त्यांचं जे खातं आहे त्यात त्यांचं डोकं चालतच नाही, अशी खोचक टीका पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली आहे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा होईल. पण निश्चितपणे आता काहीतरी कवठेमंकाळ शहरामधल्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे मतदान देता येईल. आणि म्हणून आज मिलिंद बापूंचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही चिकाटीनं हे पॅनेल उभा केलं, तर निश्चितपणे आपल्या पॅनेलला कवठेमंकाळ शहरातील लोक भरघोस असं मतदान करतील. आणि आपले जे 8 उमेदवार आहेत ते 8 उमेदवार निवडून देण्यासाठी कवठेमंकाळ शहरातील लोक निश्चितपणे त्यांचं योगदान आपल्या बाजूने उभा करतील, यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं आपल्याला कारण नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचं राजकारण आहे. एक निर्णय प्रक्रियेमध्ये असणारी काही लोक आहेत आणि आपण निर्णय प्रक्रियेत नसणारे काही तालुके आहेत. जी लोक निर्णय प्रक्रियेत आहेत ते आपल्या तालुक्याच्या वरती पहिल्यापासून अन्याय करत आलेले आहेत. मग ते जत असेल, कवठेमंकाळ असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, मिरज पूर्व भाग असेल, अशा तालुक्यांच्या वरती नेहमी अन्याय करण्याची भावना आपल्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांची राहिलेली आहे. आणि त्याला जर कुठंतरी आपल्याला वाटण काढायची असेल, यातून मार्ग काढायचा असेल, तर आपण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सगळ्यांनी ताकदीनं आलं पाहिजे. तर आणि तरच या सगळ्या बाकीच्या तालुक्यांना न्याय मिळू शकतो, नाहीतर न्याय मिळू शकत नाही. आता मी विधान परिषदेवरती गेल्यापासून तुम्ही बघताय की आपला संघर्ष यासाठी चालू आहे की आमचा निधी आम्हाला द्या, आमच्या हक्काचा आम्हाला द्या, आमच्या वाट्याचा आम्हाला द्या. यासाठी आपल्याला पुढे मोठा संघर्ष उभा करावा लागेल. कारण आता जयंतराव आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जयंतराव म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकदम कुचका माणूस, कपटी माणूस, जातीवादी माणूस, आणि हा माणूस आपल्याला काही न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही तिथं ताकदीनं त्यांच्या विरोधामध्ये लढतोय. आज इथं राष्ट्रवादी पॅनेल उभा आहे, पण जयंतराव राष्ट्रवादी बरोबर नाही, त्यांचं तिसरंच चालू असते. कारण ही त्यांची राजकारण करायची पद्धत आहे, राजकारण करण्याचा त्यांचा तरीका तशा पद्धतीनं आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना जर बाजूला ठेवायचं असेल, कवठेमंकाळ शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल, आता तुम्ही दिलं ना अनेक वर्ष यांच्या बरोबर, आरारामा स्वर्गीय गृहमंत्री असताना सुद्धा तुम्ही कवठेमंकाळ गाव त्यांच्या बाजूने उभा होतं, तालुका त्यांच्या बाजूने उभा होता. आज इथं सगळे बाकीचे जे गट आहेत त्यांच्या बरोबर या शहरानं अनेक वेळा त्यांना मदत केलेली आहे. तुम्ही एकदा भारतीय जनता पार्टीच्या सोबत येऊन बघा,
भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तुम्ही या नगरपंचायतच्या सभागृहामध्ये एकदा अधिकृतपणे सगळ्यांना पाठवा आणि ही सत्ता एकदा देऊन बघा. निश्चितपणे या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जी काय कामं गावात झाले, देवेंद्र फडणवीस धोरण यांचं अजून ठरलं नाही. मागच्या सरकारनं 81 आणि 19% फॉर्म्युला आणला. 81% सरकार भरल, 19% शेतकऱ्यांनी भरावं आणि तुम्ही अजून त्याचं नियोजन व्यवस्थितपणे लावत नाही. पाणी कधी सोडणार, कसं सोडणार, पाणी कधी येणार याचं नियोजन अजून जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्यातले ते डोकं तिसरीनं लावतात, पण त्यांचं जे खातं आहे त्यात त्यांचं डोकं लागत नाही. आपल्याला वाटतं तो माणूस फार हुशार आहे, पण हा एक नंबरचा बिंडोक माणूस आहे. आज जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं. SP, कलेक्टर, ऍडिशनल SP, तहसीलदार यांना आम्ही हाताशी धरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दाबू असं जयंत पाटलांना वाटत असेल, पण जयंत पाटलांना मी आज कवटेमंकाळमधनं सांगू इच्छितो, असले उद्योग अनेक पुढाऱ्यांनी केलेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं आणि आम्ही काहीतरी करू, अधिकाऱ्यांना हाताशी धरू आणि आम्ही कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू, खोटे गुन्हे दाखल करू, हद्दपारीच्या नोटिसा देऊ. आमच्या बंधूला हद्दपारीची नोटीस दिल्या. ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदेचे सदस्य जयंत पाटील रोज फोन करतायत. त्या PI ला फोन, त्या DYSP ला फोन, त्या ऍडिशनलला फोन, त्या SP ला फोन. जीवनाच्या धावपळीमध्ये व्यस्त झालेल्या मानवी आयुष्यातही वन्यजीवांना वाचवण्याचं काम सिडकोच्या खारघर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी केलंय. खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये 12व्या मजल्यावरील सज्जावर ही मांजर अडकली होती. रात्रभर सोसायटीच्या रहिवाशांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं पोहोचणे कठीण असल्यानं अखेर रहिवाशांनी अग्निशमन दलास पाचारण केलं. अग्निशमन दलाने 12व्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजरीच्या पिल्ल्याला जीवदान देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलानं आपल्या ताफ्यातील ब्रांटो लिफ्टच्या सहाय्यानं या मांजरीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 2 तास चाललेल्या या थरारक बचाव कार्यामध्ये अखेर ब्रांटो लिफ्टच्या सहाय्यानं सज्जावर अडकलेल्या मांजराच्या पिल्लाची सुटका झाली आहे. म्हणते बोलले ते तुम्हाला म्हटलं आवाज दिला त्याने. आणि सध्या भाजप नेते किरीट सोमय्या हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान रेमडेसिवीर मागे उद्धव ठाकरे यांना 1000 रुपये मिळायचे. अजितदादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनंजय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले असा आरोप गुरुवारला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंबाजोगाई येथे बोलताना केलाय. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत त्यांच्या बायका किती याची टोटलच लागत नाही असं म्हणत धनंजय मुंडेवर त्यांनी टीका केलेली आहे. मैंने घोटाळे निकाले तो उन्हें मिर्ची लगी तो मैं क्या करू असं म्हणत यापुढे देखील घोटाळे काढणारच असा इशारा सोमय्या यांनी अंबाजोगाईतून दिलाय. नाही आहे त्यांना, ते भले ना सोशल मीडियाने व्हॉट्सअपवर मला धमक्या देत आहेत, पण त्यांना कुठे झोंबणार आहेत ना ते कळेल. भारतीय जनता पक्षाचा कुठलाही राजकीय नेता, मंत्री, आमदार, नामदार, खासदार आम्हाला कोणाची काही लेना देणार नाही. परंतु जे महाराष्ट्राच्या जनतेला लुटतायत, माफियागिरी करतायत, शेतकऱ्यांचं रक्त चुसतायत, विजेचा घोटाळा करून शेतकऱ्यांची वीज कापतात, कोविड मध्ये करप्शन करून सगळ्यात जास्त कोविड मृत्यू महाराष्ट्रात होतात, हे किरीट सोमय्या चालू देणार नाही. धनंजय मुंडेंचा गुंड्यांनी निरोप पाठवला की तुला मिरची. मागच्या वेळी ज्यावेळी धनंजय मुंडेचा दुसरा घोटाळा, दुसरा नाही पहिला घोटाळा, पहिली बायको, दुसरी बायको, तिसरी बायको, तिसरीचे इतकी मुलं, दुसरीचे किती, अजूनपर्यंत टोटलच लागली नाही. बायका किती आणि मुलं किती, त्यात अधिकृत किती आणि अनधिकृत किती. त्यावेळी धनंजय मुंडेंच्या गुंड्यांनी मला गोळ्या झाडण्याची धमकी दिली होती.
ठाकरे आणि पवार आता वाटते दोघांना, ठाकरे साहेब आणि पवार साहेब, की भ्रष्टाचार घोटाळेबाज माफिया सरकारचे घोटाळे काढणाऱ्यांना मी हसन मुश्रीफचा घोटाळा काढला तर मला कोल्हापूर अंबे मातेच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही. वासिम भावना गवळीचा 100 कोटीचा घोटाळा, तिथे गेल्यावर दगडफेक केली, जीवे मारण्याचा प्रयत्न भावना गवळी आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या गुंडांनी केला. अमरावतीला हिंदूंची दुकानं जाळली गेली, त्यांना भेटायला जायचं होतं तर प्रतिबंध केला. पिंपरी चिंचवडला गेलो तो काळे झेंडे, किरीट सोमय्या चले जाओ. त्या अर्जुन खोतकरचा 100 कोटीचा घोटाळा काढला तर किरीट सोमय्या मुर्दाबाद. आणि इथे मिर्ची. तो मैंने अगर इनके घोटाले निकाले तो उनको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. प्रचंड त्रास आहे, विदेचा ठिकाणा नाही. एसटी कर्मचारी आत्महत्या, सरकार कोमामध्ये गेलेलं आहे, परंतु यांची लूटमार जशीचा तशी चालू आहे. या महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला आणि मला मोठं केलं आहे. म्हणून चला आपण सगळे मिळून प्रतिज्ञा घेऊया, निर्धार करूया की मोदीजी, आपण आपने भारत को भ्रष्टाचार मुक्त करने का पण लिया है. हम प्रतिज्ञा करते हैं कि आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधलाय. थेट जाऊया. यूनिवर्सिटी के कानून में कुछ बदलाव के प्रस्ताव को हमने पारित किया. निश्चित रूप से एक नया पद प्रो वाइस चांसलर का निर्माण किया गया है और साथ ही साथ में जो पैनल आएगा उसमें से 5 में से 2 का चयन ये सरकार करेगी और सरकार उसे राज्यपाल महोदय के पास भेजेगी. उसमें एक का चयन करने का अधिकार राज्यपाल को होगा और समय सीमा के भीतर उन्हें निर्णय लेना पड़ेगा, क्योंकि समय सीमा न होने के कारण बहुत सारे प्रस्ताव ये प्रलंबित रहते हैं. इसके कारण ये कानून में बदलाव किया जाए. एक्ट में बदलाव करने का हमने निर्णय लिया है, जो हम बदलाव कानून में करेंगे. लगता नहीं कि अभी कोई कानून पारित हुआ है या मर्यादा बढ़ाई गई है. 18 साल में वोट का अधिकार है, 18 साल में संज्ञान घोषित किया जाता है. तो अगर महिलाओं की उम्र 21 होगी तो क्या पुरुषों की उम्र को 25 किया जाएगा. एक समझ है कि पति पत्नी में कुछ अंतर होना चाहिए उनकी उम्र का, और हमें लगता है अगर 21 हो जाएगी महिला की तो पुरुषों का क्या 25 करेंगे. हमें लगता है कि जो भी संज्ञान व्यक्ति है उसे अधिकार होता है कि निर्णय वो ले अपने विवाह को लेके. बिना उसके मर्जी की कोई विवाह देश में नहीं हो सकता. और कहीं ये तो नहीं कि लोग विवाह ना करें, इस दिशा में मोदी सरकार कोई कदम उठाना चाहती है, क्योंकि अविवाहित लोगों के हाथ में देश है और विवाह को लेकर वे गंभीर नहीं. अगर ये एनसीपी का क्या हमें लगता है जनता क्या चाहती है ये महत्वपूर्ण है. अविवाहित चाहे वो मुख्यमंत्री हो चाहे प्रधानमंत्री हो, वो क्या चाहता है ये जरूरी नहीं. विवाह सज्ञान व्यक्ति जिसे वोट डालने का, प्रधानमंत्री चुनने का अधिकार है, उसको अधिकार होना चाहिए अपने विवाह तय करने का. आप इसको कैसे देखिए? जिस तरह से सुप्रीम कोर्ट में केंद्र सरकार ने कहा कि हमारे पास ओबीसी का डाटा परफेक्ट नहीं. पहले सदन के पटल पे कहा कि 97% डाटा परफेक्ट है. या तो सदन की दिशा भूल की गई है या सुप्रीम कोर्ट की. निश्चित रूप से सदन के भीतर ये सवाल पूछा जाएगा. कुल मिला के जो ओबीसी का रिजर्वेशन है मंडल आयोग के जरिए मिला, जो राजकीय रिजर्वेशन है, हमें लगता है केंद्र की सरकार संघ की मानसिकता से चलती है. देश में आरक्षण मुक्त भारत जो संघ परिवार चाहता है, जो हेडगेवार गोलवलकर की सोच थी,
उस सोच को आगे बढ़ाने के लिए इस तरह से चीज़ें हो रही हैं। हमें लगता है बीजेपी चाहती है देश से आरक्षण खत्म। महिलाओं की सामान्य आदमी करता तो उसके ऊपर आज कार्रवाई होती, एफआईआर दर्ज जो पहले वेव में और सेकेंड वेव में किया गया था। कानून से बड़ा कोई नहीं है, जो नियमों का पालन नहीं करेगा उस पर कार्रवाई। बैंकों जो लोगों को पॉजिटिव है या पॉजिटिव पेशेंट के संपर्क में आए हैं, उनकी जिम्मेदारी बनती है कि अपने आप को वो क्वारंटाइन करें, प्रिवेंशन करें। अगर वो नहीं करते हैं तो हमें लगता है वो कोविड नियमों का उल्लंघन कर रहे हैं और निश्चित रूप से कोविड नियमों का उल्लंघन होगा। पूरे देश में पिछले 70 सालों में बैंकों को राष्ट्रीयकरण करने का निर्णय लिया गया था जनहित में। आम नागरिकों को बैंकों का लाभ मिले, इसके पीछे उद्देश्य था। जिस तरह से मोदी सरकार सभी चीज़ें निजी हाथों में देना चाहती है, हमें लगता है इससे आम गरीब आदमी पे अन्याय होगा। बैंक जो बनाए गए, जिसे निजीकरण करने का जो भी निर्णय केंद्र की सरकार ले रही है, ये पूंजीवादी मानसिकता से पूंजीपतियों को मदद करने के लिए निर्णय लिया जाए। आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24। नमस्कार।